जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात किंवा फायनल इयरला आहात, जॉबच्या शोधात आहात पण तुम्हाला जॉब मिळत नाहीये कारण की तुमच्याकडे अनुभव नाहीये, तर गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। वेगवेगळ्या डोमेन मध्ये जॉब असणार आहे, जसे की टॉप एमएनसी कंपन्या झाल्या, स्टार्टअप झाले, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन झाले, अशा 800+ सिटीज मध्ये हे जॉब असणार आहे। आणि खासियतीची अशी आहे, जसे की टॉप कंपन्या टाटा ग्रुप झालं, रिलायन्स रिटेल झालं, अर्बन कंपनी झालं, HSBC बँक झालं, फ्लिपकार्ट झालं, यांसारख्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम करू शकता। यस, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे इंटर्नशाला तर्फे, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे 20,000+ जागा आहे आणि 35,000 रुपयांपर्यंत तुम्ही कमवू शकणार आहात। फक्त 2 ते 4 आठवड्यासाठी काम आहे, कारण की अनेक कॉलेज स्टुडंट आहे ज्यांना कॉलेज पण करायचं आहे, सोबत एक्स्ट्रा अर्निंग पाहिजे आहे, साइड हस्टेल करायचं आहे, किंवा दिवाळी आहे स्वतःसाठी काही घ्यायचं आहे तर त्यासाठी त्यांना पैसे पाहिजे आहे। तर गोल्डन चान्स आहे, कारण की तुमच्याकडे कुठलंही स्किल्स आहे, वेगवेगळ्या डोमेन मध्ये वॅकन्सी आहे। आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, जस्ट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुम्ही शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन होणार आहे। सगळी माहिती सांगतोय। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय क्विक पॉकेट मनी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। इंटर्नशाला तर्फे अनेक जणांच्या कमेंट्स होत्या, कारण की अप्लाय करणं 1 ऑक्टोबर पासून सुरू झालंय। मी व्हिडिओ बनवला नव्हता, अनेक जण म्हणे यावर मार्गदर्शन करा, इंस्टाग्रामवर मेसेज आले आहे, कमेंट्स आलेले आहे, त्यामुळे फायनली मी हा व्हिडिओ बनवतोय। स्टायपेंड तुम्ही कमवू शकताय 35,000 रुपयांपर्यंत। अनेक सारे जे जॉब आहे जे आपल्याकडनं पूर्ण वेळ काम करून घेता ते तर 20-25 हजार देत आहेत, पण इथे मॅक्झिमम तुम्ही 35,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळू शकताय। 2 ते 4 आठवड्याची ही इंटर्नशिप असणार आहे। जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे, फर्स्ट कमेंट मध्ये टाकली आहे। सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, पासवर्ड, नेम, आडनाव करून रजिस्टर करून घ्यायचं आहे, किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे इंटर्नशालावर किंवा गुगलवर तर जस्ट तुम्ही ते लॉग इन करू शकताय। आता इथे बघा दिलंय गुगल, तर मी माझ्या गुगलचा जो मेल ॲड्रेस आहे त्यानुसार इथे रजिस्टर करतो। तर बघू शकता मी गुगल सोबत लॉग इन केलेला आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय। टोटल मी सांगितलंय 2 ते 4 आठवड्याची ही इंटर्नशिप असणार आहे। चांगली स्टायपेंड मिळत आहे, 20,000+ जागा असणार आहे, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे महत्त्वाच्या कंपन्या आहेत, टॉप एमएनसी कंपन्या आहेत, त्यामध्ये काम करायला मिळणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं 1 ऑक्टोबर पासून अप्लाय करणं सुरू झालंय, 20 तारीख ही शेवटची आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे जास्त लोक अप्लाय करताय, पटकन अप्लाय करताय, त्यांना संधी जास्त मिळते। लवकरात लवकर अप्लाय करा आणि जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करा। आता अप्लाय कसं करायचं, तर जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि ते बघा किती साऱ्या वॅकन्सीज आहेत। जसं की बघा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत आहे, व्हिडिओ मेकिंग येत आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। अजून कोणीपर्यंत अप्लाय नाही केलंय। आणि मी कॉलेज स्टुडंट का बोललो, कारण की कॉलेज पासआउट झाल्यानंतर मला जॉब पाहिजे आहे, त्यासाठी अनुभव मागतील आणि अनुभवपेक्षा मला ती अपॉर्च्युनिटी पण मिळाली पाहिजे। तर जॉब ऑफर सुद्धा तुम्हाला आहे, म्हणजे ही इंटर्नशिप करा 2 आठवड्याची, 4 आठवड्याची। तुमचं काम चांगलं वाटलं तर तुम्हाला इथे परमनंट जॉबची ऑफर सुद्धा दिली जाते। त्यामुळे बोललो भारी अपॉर्च्युनिटी आहे। रिव्ह्यू करतोय बघा, अप्लाय करणं तुमची गोष्ट आहे, पण महत्त्वाचं म्हणजे अशा अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी आणतोय, त्यामुळे लाईक तर बनतोच आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता फायनान्शियल नॉलेज तुमच्याकडे आहे, तर त्या रिलेटेड वॅकन्सी आहे। त्याच्यानंतर ग्राफिक डिझाईन तुम्हाला येत आहे, इथे अप्लाय करू शकताय। बघा 8 ते 10,000 रुपये स्टायपेंड मिळतोय 6 महिन्यासाठी, इथे 2 महिन्यासाठी आहे, इथे पुन्हा 2 महिन्यासाठी आहे। पुन्हा खाली स्क्रोल करा, व्हिडिओ एडिटिंगसाठी आहे, 3 महिन्यासाठी आहे, आणि ते लोकेशन बेस पण आहे, म्हणजे 800+ सिटीज आहे। मग तुम्ही नाशिक राहताय, पुणे राहताय, मुंबई राहताय, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जिथे पण राहताय तिथे जॉब शोधा। किंवा तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये जॉब दिसत नसेल तर इथे बघा तुम्ही घर बसल्या पण करू शकताय, पार्ट टाइम पण करू शकताय, आणि तुमच्याकडे स्पेसिफिक स्किल आहे। जसं की बघा तुमच्याकडे व्हिडिओ एडिटिंग आहे, तर बघा मी इथे व्हिडिओ एडिटिंग टाकतो, तर बघा व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड जेवढ्या पण वॅकन्सी आहे त्या सगळ्या माझ्या समोर आलेल्या आहे। मग तुम्ही सगळ्यांना अप्लाय करू शकता। इथे काय लिमिटेशन नाही आहे की एकाच ठिकाणी अप्लाय करा, किती पण ठिकाणी अप्लाय करा, जेणेकरून तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील। ओके, त्यानंतर आता बघा दुसरं स्किल्स आहे, समजा फोटो एडिटिंग आहे, टायपिंग आहे, किंवा तुम्हाला मुंबई पाहिजे, इन्फोसिस पाहिजे, त्या कंपनीचं नाव टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकताय। आता जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा,
मग डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज आहे बघा 3 महिन्यासाठी आहे. इथे तुम्ही करू शकताय पुण्यामध्ये, म्हणजे जे पुण्यामध्ये राहताय तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर किंवा तुम्ही स्वतः, मग तुम्ही इथे अप्लाय करू शकताय, इंटर्नशिप करू शकताय. त्यानंतर खाली स्क्रोल करा, मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा एवढ्या सगळ्या सिटीजमध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय. व्हिडिओ एडिटिंग मेकिंगची आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा. तुम्हाला वर्क फ्रॉम होम पाहिजे तर मी तेव्हा हायब्रिड पण आहे, म्हणजे घर बसल्या पण करू शकताय, कंपनीत जाऊन सुद्धा करू शकताय. इथे बघा वर्क फ्रॉम होम आहे व्हिडिओग्राफरसाठी. तर अशा अनेक साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुमच्याकडे काय स्किल्स आहे, कुठलं नॉलेज आहे, मग फ्रंट एंड झालंय, फुल स्टॅक झालंय, ई कॉमर्स रिलेटेड नॉलेज आहे, कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करायचं आहे ते तुम्ही करू शकताय. CA तुम्ही आहात, एक्सपिरियन्स पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे तर CAचं सुद्धा काम आहे, 12 महिन्यांसाठी असणार आहे. पुन्हा खाली स्क्रोल करा तर इथे बघा टोटल 55+ पानं आहे जिथे तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करू शकताय. बघा अनेक ठिकाणी अजूनपर्यंत कोणी अप्लाय केलं नाही आहे. मग तुमच्याकडे SEOचं नॉलेज आहे तर बघा जस्ट यावर क्लिक करायचं आहे. आता समजा मला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा जॉब पाहिजे तर यावर मी क्लिक केलं, मग सगळी माहिती माझ्या समोर आलेली आहे. बघा 6 महिन्याचा हा इंटर्नशिप असणार आहे. 5,500 रुपये आपल्याला इथे स्टायपेंड मिळतोय. कमी काय, कारण की काम पण 2 ते 3 तास आहे दिवसातनं, जे की तुम्ही करू शकता बघा दिल्लीसाठी. ओके, मग तुमच्यानुसार तुम्हाला कुठे अप्लाय करायचं, तुम्ही इथे सिटीचं नाव टाकलं तर सिटीनुसार सुद्धा करू शकताय. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा आणि त्यानुसार दिसेल. आता जसं की बघा हे पुण्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचं काम आहे, यावर मी क्लिक केलंय. यावर क्लिक केल्यानंतर बघा सगळी माहिती आली. 6 महिन्यासाठी आहे, 6,000 प्रति महिना मिळणार आहे. त्यानंतर कुठले कुठले स्किल्स पाहिजे, काय काम करावं लागणार आहे बघा. क्लायंट रिलेशनशिप, डिजिटल मार्केटिंग, SME म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग तुम्हाला आलं पाहिजे, SEOचं नॉलेज पाहिजे. हे जर असेल तर जस्ट तुम्ही इथे करू शकताय अप्लाय. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी दिलंय की कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी डिपॉझिट, रजिस्ट्रेशन फी, लॅपटॉप फी कुठलेही कोणाला 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. जस्ट अप्लाय नाव म्हणायचं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. तर अशा अनेक साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. मग तुम्हाला सेल्समध्ये जायचं आहे, टेलिकॉलिंग रिलेटेड पाहिजे आहे, डिजिटल मार्केटिंग, फायनान्स, अकाउंटिंग यांसारख्या टॉप कंपन्यांमध्ये तुम्ही जाऊ शकताय. आता जसं की बघा हा कुठला आहे, ह्युमन रिसोर्स आहे, मुंबईमध्ये आहे. किंवा तुम्हाला वर्क फ्रॉम होम पाहिजे तर यावर क्लिक करा. मग वर्क फ्रॉम होम रिलेटेड जेवढ्या पण वॅकन्सीज आहे ते आले आहेत. मग आता समजा माझ्याकडे आहे टेलिकॉलिंगचं नॉलेज, तर बघा मी यावर क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर एकाच महिन्यासाठी काम आहे, 18,000 रुपये स्टायपेंड मिळतोय. दिवाळी जोरात होऊन जाईल जर का तुम्ही हे काम केलं तर, कारण की 1 महिना करू शकताय, घर बसल्या करू शकताय. मग कुठले कुठले स्किल्स पाहिजे, इंग्लिश इथे आलं पाहिजे, हिंदी आलं पाहिजे, MS Excel आलं पाहिजे. मला येतंय, तुम्हाला येतंय, तर मग काय करू शकता तुम्ही अप्लाय करू शकताय. वर्क टाइम दिले बघा 8 ते 12 आहे, त्याच्यानंतर 8 ते 4 आहे, तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकताय. मग इथे बघा दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. मग तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, करंट लोकेशन कुठली आहे, मेल आहात फिमेल आहात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कुठल्या भाषा तुम्हाला येतात ते टाकून घ्यायचं आहे. कॉलेज स्टुडंट आहात, फ्रेशर्स आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात, सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. मग जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग तुम्ही ते बघा कितव्या इयरला शिकतायत, किती एक्सपिरियन्स आहे ते टाकून घ्यायचं आहे, कुठल्या कॉलेजचं नाव आहे ते टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर ही तुमची सगळी माहिती दिली आहे ती टाकून तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे. आणि माझी रिक्वेस्ट तुम्हाला आहे की जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करा, कारण की कॉम्पिटिशन जास्त आहे. ऑल ओव्हर इंडियामधून अप्लाय करता, त्यामुळे सिलेक्शन व्हायचं असेल तर जास्ती ठिकाणी अप्लाय करून प्रॉपर तुम्हाला सगळी माहिती फीड करायची आहे आणि अप्लाय करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकलंय. 20 तारीख शेवटची आहे, त्याआधी अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.